हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर मध्ये म्हणजेच थर्ड सेमिस्टर मध्ये। आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की थर्ड सेमिस्टर मध्ये अकॉर्डिंग टू केस स्कीम कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणकोणत्या सब्जेक्टला जे काही मार्क्स आहेत त्यांचं वेटेज कसं आहे ते सर्व काही आज आपण पाहणार आहेत। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बाळांनो, या ठिकाणी आपल्याला दिसतंय सिव्हिल इंजिनिअरिंगचं सेमिस्टर थर्ड। तर या सेमिस्टर थर्ड मध्ये या ठिकाणी तुम्हाला सिरियल नंबरचा कॉलम दिसतोय। या ठिकाणी कोर्स टायटल मीन्स तुमचे सब्जेक्ट आहेत थर्ड सेमिस्टरचे। त्यानंतर बाळांनो त्या सब्जेक्टचा जो काही ॲब्रिव्हिएशन कोड आहे, शॉर्ट फॉर्म, तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय। या ठिकाणी त्या कोर्सचा टाइप तुम्हाला दिसतोय। हा कोर्स टाइप तितकासा इम्पॉर्टंट नाहीये बाळांनो। कोर्स कोड म्हणजे त्या सब्जेक्टचा कोड या ठिकाणी दिसतोय ब्ल्यू कलर मध्ये, ब्ल्यू डिजिट्स मध्ये। त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला टीचिंग आवर्स दिसतात आहे की नाही, सेल्फ लर्निंग ऍक्टिव्हिटी मीन्स मायक्रो प्रोजेक्टचे आवर्स दिसतात। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट्स दिसतात। पेपर किती तासांचा असेल, फायनल पेपर रिटन एक्झाम, ते या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा की 3 तासांचा पेपर आहे। सर्व एक्झाम्स आपल्या म्हणजे सर्व पेपर आपले सब्जेक्टचे 3-3 तासांचे आहेत। या ठिकाणी बाळांनो आपल्याला दिसतंय असेसमेंट स्कीम, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 30 मार्क जे आहेत, 2 युनिट टेस्ट होणार बाळांनो प्रत्येक सब्जेक्टच्या 30 मार्कच्या 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होणार सर्व सब्जेक्टच्या, आणि त्याचा जो काही अवरेज येईल तो या ठिकाणी घेतला जाईल। 70 मार्कचे काय असणारे, रिटन एक्झाम असणारे नेहमीप्रमाणे। त्यानंतर दोन्ही मिळून या टोटल आउट ऑफ 100 मार्क्स आहेत। 100 आउट ऑफ 40 मार्क्सला मिनिमम पासिंग आहे की 70 आणि 30 चे मिळून मार्क 40 किंवा 40च्या पुढे असेल तर तो विद्यार्थी पास होईल असं, म्हणजे आउट ऑफ 100 मिनिमम 40 मार्क्स असायला हवे फॉर पासिंग। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बाळांनो प्रॅक्टिकल असेसमेंट, या ठिकाणी दिसतंय ना 25 या आहेत प्रॅक्टिकल असेसमेंट, म्हणजे प्रॅक्टिकलचे मार्क्स। ओके ना, प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत बाळांनो। हे जे प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत हे ओरल वर डिपेंड आहे, प्रॅक्टिकल एक्झाम वर। हे प्रॅक्टिकल एक्झामचे मार्क आहे आउट ऑफ 25, त्याला पासिंग करता मिनिमम 10 मार्क्स हवेत। त्यानंतर हे 25 जे आहेत ना हॅशवाले, हे आहेत तुमचे इंटरनल प्रॅक्टिकलचं असेसमेंट मीन्स मॅन्युअल कम्प्लिशनचे मार्क। मॅन्युअल कम्प्लिशनचे मार्क्स आहेत, तुम्ही किती प्रॅक्टिकल केले, मॅन्युअल मध्ये मॅन्युअलचं कम्प्लिशन तुमचं किती आहे त्यानुसार हे मार्क्स असणार आहे। हे 2 सब्जेक्टला आहे। आणि या ठिकाणी हे जे आहे ना, हे आहे तुमचं असेसमेंट की तुम्ही लेक्चर किती केलेले आहेत, थोडक्यात इंटरनल ओरलच म्हणा तुम्ही त्याला। तर हे इंटरनल ओरलचे मार्क आहे आणि इथलच्या सर्व मार्कांची मिळून ऍडिशन या ठिकाणी। सर्वात पहिला जो सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ॲब्रिव्हिएशन आहे SOM, SOM, ठीक आहे। आता यामध्ये जर तुम्ही पाहाल तर 30+70 30 मार्क्स युनिट टेस्ट, 70 मार्क्स रिटन एक्झाम, त्यानंतर 25 मार्क्स प्रॅक्टिकल, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बाकीचं काहीही नाहीये, मीन्स मॅन्युअल असेल पण मॅन्युअलचे मार्क्स या ठिकाणीच काउंट केले जातील। लेक्चर पण असतील पण त्याचे मार्क्स पण या ठिकाणीच ते कन्सिडर करणार सब्जेक्ट टीचर। असे 30+70+25 आहेत 125 मार्क्स। ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स सर्वेइंग। हा पण एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, याचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे ASU, ऍडव्हान्स सर्वेइंग। ओके, या ठिकाणी सब्जेक्ट कोड आहे बाळांनो। सब्जेक्ट कोड जनरली ओरलला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी तो इम्पॉर्टंट असतो। 313321 ऍडव्हान्स सर्वेइंगचा सब्जेक्ट कोड आहे। 313308 स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सब्जेक्ट कोड आहे। तुम्ही पाहू शकता ऍडव्हान्स सर्वेइंग मध्ये 30+70 आणि 30 मार्कची युनिट टेस्ट, 70 मार्कची रिटन एक्झाम, 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं मॅन्युअल कम्प्लिशन, 25 मार्कचे लेक्चर असेसमेंट, असे टोटल ऍडव्हान्स सर्वेइंगचे सर्वात जास्त 175 मार्क्स आहेत। 175 मीन्स सर्वात जास्त वेटेज ऍडव्हान्स सर्वेइंगला आहे। या सब्जेक्ट सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे, या सब्जेक्ट मध्ये सुद्धा मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, जसं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल वर आहे। लक्षात घ्या, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स वर डिपेंड आहे।
ऍडव्हान्स सर्वेइंग हा सब्जेक्ट बेसिक सर्वेइंग वर डिपेंड आहे, मीन्स त्याचा नेक्स्ट पार्ट आहे. बेसिक सर्वेइंगचा नेक्स्ट पार्ट आणि मेकॅनिक्सचा हा नेक्स्ट पार्ट. थर्ड इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, शॉर्ट फॉर्म आहे CTE. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता 30 मार्कची युनिट टेस्ट, 70 मार्कची रिटर्न एक्झाम, 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं मॅन्युअल कम्प्लिशन मीन्स प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्क्स इंटरनल ओरल फॉर लेक्चर असेसमेंट आणि टोटली हा सुद्धा सब्जेक्ट 175 मार्क्सचा आहे. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मध्ये प्रॉब्लेमची संख्या थोडीशी कमी आहे, परंतु थेरी खूप जास्त आहे आणि मेन म्हणजे या सब्जेक्टला वेटेज सुद्धा खूप जास्त आहे, 175 मार्क्स. फोर्थ सब्जेक्ट आहे हायवे इंजिनिअरिंग, शॉर्ट फॉर्म ॲब्रिव्हिएशन कोड आहे HEN. ठीक आहे, सब्जेक्ट कोड माहिती तुम्हाला 313, 323. सब्जेक्ट कोड लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्ही त्या स्पेसिफिक सब्जेक्टची ओरल लिहायला जाता. कधी कधी एक्सटर्नल एक्झामला म्हणजे एक्सटर्नल ज्यावेळी येतो ओरल घेण्याकरता तेव्हा एक्सटर्नल ओरलला हे सब्जेक्ट कोड विचारले जातात. तर हायवे इंजिनिअरिंगचं सुद्धा वेटेज पाहू शकता. युनिट टेस्टला 30 मार्क्स, 70 मार्क्स बाळांनो रिटर्न एक्झामला, त्यानंतर 25 मार्क्स आहे प्रॅक्टिकल असेसमेंटला, 25 मार्क्स तुमचे मायक्रो प्रोजेक्ट लेक्चर असेसमेंट त्याला. यामध्ये प्रॅक्टिकल नाही आहे, पण प्रॅक्टिकल असेसमेंट मीन्स या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे प्रॅक्टिकल असतात, जसं की ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी किंवा वेगवेगळ्या स्टडी असतात आहे की नाही, किंवा पॅसेंजर कार युनिट PCU, हे सगळे गोष्टी असतात. यामध्ये छोटे छोटे प्रॅक्टिकल असतात. याचं पण मॅन्युअल असेल आणि ते इथे काउंट केलं जाईल. मायक्रो प्रोजेक्ट वगैरे सर्व काही धरून हा सब्जेक्ट सुद्धा किती मार्क्सचा आहे बाळांनो, 150 मार्क्सचा आहे. असे टोटल हे फर्स्ट 4 जे सब्जेक्ट आहेत त्याची रिटर्न एक्झाम तुम्हाला या थर्ड सेमिस्टरला आहे. हे जे खाली 3 सब्जेक्ट दिसतात ते सेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग विथ AutoCAD, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, हे जे 3 सब्जेक्ट आहेत हे 3 सब्जेक्टची तुम्हाला युनिट टेस्ट एक्झाम नाही, युनिट टेस्ट नाही, त्यानंतर रिटर्न एक्झाम 70 मार्कची नाही. ठीक आहे ना. आता हा जो सब्जेक्ट आहे सेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याला फक्त इंटरनल लेक्चरचा असेसमेंट आहे 50 मार्क्स. म्हणून हा सब्जेक्ट जो EIC हा सर्व ब्रांचेसला कॉमन आहे आणि जवळपास त्याचं वेटेज आहे 50 मार्क्स, 50 मार्कांचं वेटेज आहे बाळांनो. त्यानंतर बाळांनो बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग विथ CAD, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग विथ CAD जो आहे याचं जर पाहाल तर याचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, मीन्स AutoCAD वर तुम्हाला बिल्डिंग 2D बिल्डिंगचा प्लॅन, 3D बिल्डिंगचा प्लॅन ड्रॉ करायचा आहे. त्याला तुम्हाला मार्क्स आहेत बाळांनो, 125 मार्क्स आहे. याला युनिट टेस्ट नाही, रिटर्न एक्झाम नाही, पण प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, मीन्स तुम्हाला प्रॅक्टिकल होणार याचे कॉलेजमध्ये. त्यानंतर प्रॅक्टिकल असेसमेंट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला मॅन्युअल असेल, त्यानंतर 25 मार्कचे इंटरनल ओरल सुद्धा असेल. 125 मार्कचा सब्जेक्ट आहे AutoCADचा. आणि पुढचं आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, याचा शॉर्ट फॉर्म CMA बाळांनो. सब्जेक्ट कोड तर गिवन आहे, इथे पाहू शकता. प्रॅक्टिकल असेसमेंट 25 मार्कचं, इंटरनल असेसमेंट लेक्चरचं 25 मार्कचं, असा 50 मार्कचा हा सुद्धा सब्जेक्ट आहे. असे टोटल 7 सब्जेक्ट तुम्हाला या थर्ड सेमिस्टर मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला आहेत बाळांनो. यापैकी आपण कोणकोणत्या विषयांचे क्लासेस घेणार आहोत, तर आपण हे जे 4 सब्जेक्ट आहेत ज्याची रिटर्न एक्झाम तुम्हाला आहे, मीन्स स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ऍडव्हान्स सर्वेइंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, हायवे इंजिनिअरिंग, या विषयांचे आपण क्लासेस घेणार आहोत. प्लस हे जे इथे दिसतंय 6 नंबरचा सब्जेक्ट विथ CAD, तर AutoCAD चे सुद्धा आपण क्लास घेणार आहोत. AutoCAD चे क्लास जेव्हा आपण घेणार आहोत त्यावेळी आपल्या कम्प्युटर लॅब मध्ये तुमची सर्व काही प्रॅक्टिस करून घेतली जाईल, मीन्स तुम्हाला AutoCAD साठी ऑफलाईनच प्रेझेंट राहायचंय. ओके, याची एक एक्झाम राहील बाळांनो जी ऑल इंडिया सर्टिफिकेट म्हणजे AICPTR, ही जी एक ऑल इंडिया चालणार जे सर्टिफिकेट एक संस्था आहे जी AutoCAD ची एक्झाम घेते, त्या AICPTR ची एक्झाम आपल्याला असणार आहे आपल्या कम्प्युटर लॅबमध्ये आणि त्याचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल. मीन्स AutoCADचा कोर्स आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांकरता याच सेमिस्टरला घेणार आहोत. ओके, तर आपण 5 विषयांचे क्लासेस घेतोय, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ऍडव्हान्स सर्वेइंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, हायवे इंजिनिअरिंग आणि AutoCADचा. ओके, तर आपण सर्वात प्रथम स्ट्रेंथ ऑफ मटेरियल स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. ओके, तर
लक्षात आलंच असेल बाळांनो, तुम्हाला थर्ड सेमिस्टरला सिव्हिल इंजिनिअरिंगला नेमके कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणकोणत्या विषयांचे आपण क्लासेस घेणार आहोत, सर्व काही सांगितलेलं आहे. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. आणि प्रत्येक लेक्चरचा सिलेबस, प्रत्येक सब्जेक्टच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस इन डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. ओके, चला बाळांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.